नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला खूप ॲसिडिटी झाल्यानंतर मी कशा पद्धतीने चाटण बनवून खाऊ शकता याची रेसिपी दाखवणार आहे। आज माझ्याकडे असं खूप मोठ्या प्रमाणामध्ये मी आलं ठेवलं आणि हे आलं आणि आता स्वच्छ धुवून घेतलं। त्याला खूप माती असते, त्या हाताने स्वच्छ घासून पेर तयार झालेले व्यवस्थितपणे त्यानंतर मी साल काढून घेऊन त्याची अशा पद्धतीने साल काढून घेणार। अशी मी आता साल काढून घेतलेली आहे। थोडीशी साल राहिली तरी चालते, पण फार साल असेल तर ती दाताखाली येऊन आपल्याला चाटण खायला थोडंसं कचकच होऊ शकतं। आणि हे अशा पद्धतीने मी हे साल सगळी काढून टाकलेली आहे। स्वच्छ अद्रक धुवून घेतलेलं आहे। आता याला किसून घेते। आता हा अद्रकाचा किस झालेला आहे आणि हे केसाळ आला आहे, त्याच्यामुळे याचा बऱ्यापैकी असा केसाळ भाग निघालेला आहे। तर या केसाळ भागाचं तुम्ही लसूण घालून पेस्ट करून ठेवू शकता। कुठलाही भाग याचा वाया घालवायचा नाही आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचा खूप उपयोग होईल। आणि अद्रकच्या वड्या होतील, याच्या वड्या सुद्धा तुम्ही करू शकता साखरेच्या वड्यासारख्या, पण मी आज तुम्हाला चाटण करून दाखवणार आहे। आता यामध्ये मी लिंबू घालणार आहे, तर मी लिंबू चिरून घेऊन याच्यामध्ये तो रस घालते। आता हा लिंबाचा रस मी याच्यामध्ये पिळते आहे। याच्यातल्या बिया तुम्ही काढून टाकू शकता। तर हे एक लिंबू तुम्हाला याच्यामध्ये पिळायचा आहे। लिंबाची केस आली तरी चालते। तर ह्याच्यामध्ये याला व्यवस्थितपणे मिसळून घ्यायचं आहे। एवढ्या अद्रकाला हे लिंबू कमी पडतंय, तर आपण थोडंसं आणखी लिंबू घेऊ। मी हे लिंबू आता पिळून घेते याच्यात। आता ह्याच्यावरती मी त्याच्या प्रमाणामध्ये साखर आणि मीठ घालणार आहे। एवढ्या अद्रकसाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे। अशा पद्धतीने माझं चाटण तयार झालेलं आहे। हे अद्रक अतिशय तिखट आहे, त्यामुळे थोडंसं मीठ पण तुम्ही 1 अर्धा चमचा जास्त घालू शकता। आणि ज्या दिवशी तुम्हाला त्रास होतोय वॉमिटिंगचा वगैरे, त्या दिवशी तुम्ही एवढं अद्रक साधारणतः चावून खायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या जिभेवरती ते सगळं लागलं जाईल। आणि हा अनुभव घ्या, कसं वाटलं ते सांगा। चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि तुम्ही केलं तर तुमचा अनुभव कसा होता हे कमेंट करून नक्की शेअर करा। थँक्यू।